अजून येतो वास फुलांना. दारावरली घंटा वाजली. मी बाहेर आलो. अलीकडे मला दिसतं फार कमी. हे वैगुण्य लपवावं आणि जाता जाता गृहस्थ धर्म पाळावा म्हणून कुणी घंटा वाजवली की मी दार उघडतो. या बसा म्हणून त्यांचं स्वागत करतो. कुणीही चोराने या गोष्टीचा अद्यापही फायदा उठवला नाही, हे माझं नशीब. चालू युग हे बहुधा कलियुग नसावं. बाहेरले वृद्ध गृहस्थ आत येऊन खुर्चीत बसले. मी डोळे ताणून त्यांच्याकडे पाहिलं, पण ओळख पटेना. या अडचणीतून त्यांनीच माझी सुटका केली. ते म्हणाले, ओळख विसरलास वाटतं भाऊ माझी. आवाज ओळखीचा वाटला, पण ही ओळख पूर्वजन्मीची की या जन्मीची हे लक्षात येईना. मी म्हणालो, नीट दिसत नाही हल्ली मला. एक दीर्घ सुस्कारा सोडीत ते उद्गारले, खरं आहे बाबा, म्हातारपण म्हणजे कुतरपण. त्यांनी ही म्हण कुठून शोधून काढली होती कोणाला ठाऊक, पण या उद्गारात जगातल्या साऱ्या किरकिऱ्या म्हाताऱ्यांच्या कडवटपणाचा अर्क उतरला आहे असं मला वाटतं. त्यांचे ते शब्द ऐकून माझ्या डोळ्यापुढे चित्र उभं राहिलं, ते गल्लीतल्या बेवारशी म्हाताऱ्या कुत्र्याचं. उन्हाच्या वेळी कोणाच्या तरी घराच्या सावलीचा आसरा शोधणारं, मध्यान्हकाळी कुठल्या तरी दारात शेपटी हलवत उभं राहणारं, उडाणटप्पू पोरांनी मारलेल्या दगडांनी व्याकुळ होऊन केकाटत जाणारं. समोरच्या म्हाताऱ्याचं दुःख काय असावं याचा मला तर्क करता येईना. इतक्यात माझ्या स्मृतीचं आत्तापर्यंत बंद असलेलं एक दार खाडकन उघडलं. आतून प्रतिध्वनी आला, सदाशिव सोनटक्के. 1915-16 साली कॉलेजात असताना आम्ही दोघांनी बरोबरीनं कितीतरी नाटकं पाहिली होती. गडकऱ्यांचा हा मोठा भक्त. पुण्यप्रभावातलं याचं ते पेटंट वाक्य. गजांत लक्ष्मीच्या राजवैभवात मिरवणूक काढण्यासाठी आणलेल्या हत्तीच्या मढ्यावर हस्तिदंती सामानाचं दुकान काढण्याचा प्रसंग आला तर त्यात समाधान कोण मानेल? सोनटक्के पदवीधर होऊन आफ्रिकेत गेला. तिथं त्याने खोऱ्यानं पैसा ओढला. परत येऊन कलकत्त्यात बस्तान बसवलं असं काहीतरी मध्ये मी ऐकलं होतं. पण तो असा अचानक दत्त म्हणून माझ्यासमोर उभा राहील हे माझ्या ध्यानीमनीही नव्हतं. जुन्या आठवणींना सुगंधित झालेल्या स्वरांनी मी म्हणालो, सदाशिव, किती वर्षांनी भेटतोय रे आपण. हे शब्द ऐकताच त्याचे डोळे पाण्याने डबडबले. खुर्ची पुढं सरकावीत आपला थरथरता हात माझ्या खांद्यावर ठेवीत तो म्हणाला, अरे बाबा, या जगात म्हाताऱ्या इतकं पोरगं कुणी नाही. मुलगा, सून, जग कुणी त्याला धूप घालीत नाही. एकदा मनात येतं, असलं हे मर्तुकडं जीणं जगण्यापेक्षा जीव दिलेला काय वाईट. या गृहस्थाला काय झालं ते मला कळेना. आफ्रिकेत मिळवलेली गडगंज संपत्ती कुठल्या सट्ट्याबिट्ट्या त्याने घालवली नाही ना. पैसा हा जसा हरणाच्या चालीने येतो तसा वाऱ्यांच्या पावलांनी निघूनही जातो. त्याला नेहमीच 12 वाटा मोकळ्या असतात. श्रीराम श्रीराम असं पुटपुटत सदाशिवनं पुन्हा सुस्कारा सोडला. एक आवंडा गिळून तो बोलू लागला, गडकरी मास्तरांचं ते वाक्य अगदी खरं आहे बाबा. जगण्यासारखं काही जवळ आहे तोपर्यंत मरण्यात मौज आहे. तुला सुद्धा असंच वाटत असेल नाही? दृष्टी नाही म्हणजे सृष्टी नाही. मी मगाशी म्हटलं तेच खरं. म्हातारपण म्हणजे कुतरपणा. तुला ती माटेकरांची मिसळ आठवते का रे? 3 बशा चापायचो मी. आजसुद्धा तसली मिसळ खावीशी वाटते, पण खाल्ली की पोट बिघडतं. मग सुनबाईच्या शिव्या खाव्या लागतात. संध्याकाळी चहा घ्यावासा वाटतो, पण तो घेतला की रात्री झोप येत नाही. छे, कशातही गोडी राहिली नाही आता. मी हळूहळू त्याच्या मधल्या आयुष्याची हकीकत त्याच्याकडून काढून घेतली. तो कलकत्त्याला राहत होता. बंगला, जमीन जुमला, पैसा अडका, सारं काही यथास्थित होतं. पण 10 वर्षापूर्वी त्याची बायको एका अपघातात मृत्यू पावली. थोरल्या मुलीने त्याच्या इच्छेविरुद्ध परजातीत लग्न केलं. मुलगा आपल्या बायकोच्या अगदी मुठीत आहे. सुनबाई लहानपणी घोड्यावर बसायला शिकल्या होत्या म्हणे. आता संसारातही त्या नेहमी घोड्यावरच असतात. त्याच्या धाकट्या जावयांची पणजीला नोकरी आहे. मुलगा आजारी असल्याची त्यांची तार आल्यामुळे हा तिकडे जायला निघाला. मी कोल्हापुरात असतो याची त्यास मध्येच आठवण झाली वगैरे. तो पुढं जाणार असल्यामुळे मी लगबगीने त्याच्या चहापाण्याची व्यवस्था केली. चहा घेता घेता कॉलेजमधल्या दिवसांच्या गोड आठवणींची उजळणी करू लागलो. परंतु त्याचं रडगाणं थांबेना. त्या गाण्यात पालुपद एकच होतं,
म्हातारपण म्हणजे कुतरपण. फार फार वाईट दिवस आले आहेत आता. हे जग तरुणांचं आहे, म्हाताऱ्यांचं नाही. जगण्यासारखं काही राहिलं नाही या जगात. घटकाभरानं सदाशिव माझा निरोप घेऊन निघून गेला. पण त्याच्या बोलण्यामुळं माझ्या मनाला लागलेली बोचणी काही केल्या कमी होईना. कॉलेजातले दिवस डोळ्यासमोर उभे राहिले. तेव्हा हा सदाशिव प्रत्येक गोष्टीत रमणारा, मनसोक्त रस घेणारा, ऊस अगदी मुळासकट खाणारा रंगेलगडी होता. खानावळीत भजे खाण्याचा त्यांनी केलेला विक्रम, भर पावसात क्रिकेट सामना खेळण्याची त्यांनी काढलेली टूम, त्या दिवशी क्रीडांगणावर आम्ही घातलेलं लोटांगण, अगदी भिकार नाटक नांदीपासून भरतवाक्यापर्यंत पाहण्याची त्याची हौस, कॉलेज मागच्या टेकड्यांवर चालणारी चांदण्यातली भ्रमंती, चल ये वेडे का घेती साडे वेडे असल्या नाजूक ओळी भसाड्या सुरात म्हणून विनोद निर्माण करण्याची त्याची युक्ती, एक ना दोन अनेक आठवणी माझ्या मनात पिंगा घालू लागल्या. या सदाशिवला काय कमी आहे म्हणून त्याच्या जीवनाचा असं उबग आला आहे. आयुष्याच्या जमा खर्चापेक्षा जमेच्या बाजूचे त्याचे आकडे कितीतरी मोठे होते. पण जे सुदैवाने दिलं त्याचा आनंद मानता, जे दुर्दैवाने हिरावून नेलं त्याच्यासाठी ऊर पेटण्यानं याला कसलं समाधान मिळतंय. जुन्या काळच्या अवघड बेड्या पायात वागवून माणसाला वर्तमानाची वाटचाल करता येत नाही. भविष्याच्या भेटीला हसतमुखाने सामोरं जाता येत नाही. संध्याकाळ अंगणात उतरली. मी शतपावलीसाठी बाहेर आलो. पूर्वेकडे तोंड करून एक फेरी टाकली. वळलो आणि जागच्या जागी मंत्रमुग्ध होऊन खिळून गेलो. पश्चिमेकडल्या आकाशात उडणारी रंगीबेरंगी कारंजी पाहून माझं भान हरपलं. बाळपण परतलं. मनात आलं, गंधर्व नगरीतली गोजीरवाणी बाळं एकेका रंगीच्या ढगांचा पतंग करून तो आकाशात उडवीत असावेत. त्याशिवाय असं भव्य रम्य दृश्य दुसरीकडे कुठे पाहायला मिळणार. किती रंगांचा संगम झाला होता मावळतीकडे. केशरी, भगवा, गुलाबी, पिवळा, सोनेरी, अंजिरी, आकाशी आणि ज्यांची नावही सांगता येणार नाहीत असे अनेक रंग. सृष्टीच्या या अनुपम सौंदर्याच्या चिंतनात मी सदाशिवाला पार विसरून गेलो. जेवून शांतपणे झोपलो. मात्र मध्यरात्री मला अचानक जाग आली. कसलं तरी स्वप्न पडत होतं. सदाशिव मोठमोठ्याने हसून मला काहीतरी सांगत होता. कॉलेजातला कसला तरी मजेदार किस्सा. झोपमोड झाल्यामुळे मी क्षणभर चिडलो. बरं वाटावं म्हणून चूळ भरली. घटाघट पाणी प्यालो. मग खोलीत चोहोकडे पाहिलं. पश्चिमेकडल्या खिडकीतून पांढऱ्या शुभ्र चांदण्याचा एक छोटासा झराच माझ्या खोलीत वाहू लागला होता. मी खिडकीपाशी जाऊन उभा राहिलो. दुधावरच्या साईचा पहिला पातळ पापुद्रा यावा त्याप्रमाणे बाहेरच्या चराचर सृष्टीवर चांदणं पसरलं होतं. वृद्धाला सुद्धा आईबापांच्या मायेची आठवण करून देणारं, शांत आणि शीतल. मी चंद्राकडे पाहू लागलो. आता तो माझा चांदोमामा राहिला नव्हता हे खरं. विज्ञानानं आमच्या पृथ्वीप्रमाणे त्यालाही दगडधोंडे आणि दऱ्या डोंगर बहाल केले होते. त्या दगडधोंड्यांचं आयुष्य 350 कोटी वर्षाचं आहे असं नुकतंच कुठेतरी मी वाचलं होतं. ते आठवलं. म्हणजे दगडधोंडेसुद्धा म्हातारे असले पाहिजेत. पण या म्हाताऱ्यांच्या सहवासात अष्टप्रहर राहणारा चंद्र माझ्याकडे पाहून एखाद्या जिवलग मित्राप्रमाणे हसत होता. आपल्या जादूनं घरोघर झोपलेल्या बालकांची आणि तरुणींची स्वप्न फुलवत होता. मी परत वळलो. शांतपणे झोपी गेलो. मला जाग आली तेव्हा बाहेर उजाडू लागलं होतं. सारं जग उमलत्या कमलाप्रमाणे भासत होतं. मी लगबगीने अंगण गाठलं. नुकताच कुठं अरुणोदय होत होता. अर्धपुसट प्रकाशात दूरचं काही स्पष्ट दिसत नव्हतं. समोर एक नवं घर बांधलं जात होतं. त्याचे स्तंभ मला समुद्र तीरावरल्या सुरूच्या झाडांसारखे वाटले. त्या झाडांपलीकडे प्रकाशाचा सागर पसरला होता. त्यातून स्मितमुखी उषा हळूहळू बाहेर येत होती, समुद्र मंथनाच्या वेळच्या लक्ष्मीसारखी. माझ्या उजव्या हाताकडे असलेल्या कुंडीतल्या अर्धस्फुट गुलाब कलिकेसारखी. घरातून चहाची हाक ऐकू आली. चहा मोठा फक्कड झाला होता. त्याचा एक घोट मी मोठ्या चवीने घेऊ लागलो. सकाळच्या थंड वेळी गरम चहानं फार बरं वाटतं. गांधीजींचा मी मोठा चाहता, पण असहकारितेच्या प्रारंभी चहा सोडण्याची जी लाट आली होती तिच्यात मी कधीच वाहून गेलो नाही. इंग्रज गेले. इंग्रजीही आज ना उद्या मागं पडेल. आमच्या गुलामगिरीच्या नावनिशाण्या हळूहळू नाहीशा होतील.
पण इंग्रजांनी आम्हाला प्यायला शिकवलेला चहा या देशातून कधीही नाहीसा होणार नाही याविषयी मी निशंक आहे. मी फिरायला बाहेर पडलो. गाव मागं टाकलं. दोन्ही बाजूंना हिरव्यागार गालिच्यांनी आच्छादलेले विस्तीर्ण माळ पाहून डोळे सुखावले. किंचित पोपटी, किंचित काळसर असा तो हिरवागार रंग डोळ्यांनी कितीही प्यायलो तरी तृप्ती होईना. ऊन तापू लागलं तेव्हा भ्रमंती थांबवून मी परत फिरलो. मी माझ्याच तंद्रीत होतो, पण वाटेवरल्या एका झोपडीपाशी माझं पाऊल थबकलं. सैगलच्या त्या आर्तमधुर सुरांच्या जाळ्यात मी अडकलो. सुख के दिन का एक सपना था या दर्दभऱ्या ओळीनं बरुआचा देवदास माझ्यापुढं मूर्तिमंत उभा केला. कला कारुण्यालाही किती सुखदायक करू शकते या जाणीवेने मन स्थिमित झालं. घरी आलो तो माझे दोघे नातू तावातावानं भांडत होते. अर्थात मला न्यायाधीश होणं प्राप्तच होतं. भांडणाचं मूळ होतं एक चांदणी. काल संध्याकाळी एकाच वेळी ती पाहिली होती म्हणे या दोघांनी. प्रत्येकाचं म्हणणं ती माझी आहे. हा दावा निकालात काढण्याकरता मी म्हटलं, आधी चांदणी कुठे आहे ती दाखवा मला, मग ती कुणाची आहे हे मी ठरवीन. त्या दोघांनी वायव्य काढल्या आकाशाच्या कोपऱ्याकडे बोट दाखवलं, पण तिथं काहीच नव्हतं. मी हसू लागलो. ते हिरमुसले झाले. त्यांचं समाधान करण्यासाठी मी म्हणालो, चांदणी गेले झोपायला. संध्याकाळ झाल्यावर ती आभाळात खेळायला येईल, तेव्हा आपण तिलाच विचारू तू कोणाची आहेस म्हणून. हे ऐकताच दोघांनी दोन बाजूंनी मला घट्ट मिठ्या मारल्या. त्या उत्कट निरागस मिठ्यांनी माझ्या मनाचा पारिजात नखशिखांत बहरून गेला. दोघेही एकदम ओरडले, नाही नाही, तसं विचारायचं नाही. मी हसत म्हणालो, ठीक आहे, ती आभाळात आली म्हणजे आपण शिडी आणू, ती आकाशाला लावू, शिडीवरून चांदणी खाली उतरेल, मग सुरीने आपण तिचे दोन सारखे तुकडे करू, सफरचंदाचे करतो तसे, म्हणजे दोघांनाही ती मिळेल. दोघेही रडत रडत ओरडले, नाही नाही, तसं करायचं नाही. सकाळचं सगळं अनेक उरकल्यावर ऑथर मिलरचं नवं नाटक मी वाचायला घेतलं. पुस्तक अगदी डोळ्यांजवळ धरून एक एक शब्द वाचताना त्रास होत होता. एक एक पान मी कष्टानं उलटीत होतो. डोळ्यांच्या शिरा सारख्या ताणल्या जात होत्या. पण हळूहळू वाचनात मी इतका रंगून गेलो की त्या साऱ्या त्रासाचा हा हा म्हणता मला विसर पडला. माझी ही वाचनाची समाधी मोडली ती बाहेर खणखणणाऱ्या घंटेने. कुणीतरी कन्नड लेखक मला भेटायला आले आहेत या वर्दीनं. त्या घंटानादाने मला सदाशिवची आठवण झाली. तो गेल्यापासून माझे 18-20 तास मोठ्या मजेत गेले होते. वृद्धाच्या जीवनपंथाच्या दोन्ही बाजूच्या कामरूपिणी सृष्टीच्या, विविध साहित्यकलाच्या आणि करुणरम्य मानवी भावनांच्या केवढ्या तरी गारगार आंबराया पसरलेल्या असतात. सदाशिवला त्या उपलब्ध नाहीत असं थोडंच आहे. असं असून त्याने दुःखी कष्टी का राहावं, कुढत का बसावं, म्हातारपण हे कुतरपण असं वैतागानं का म्हणावं, वार्धक्यात असं मुलखावेगळं काय आहे. मनुष्य हा सृष्टीचाच एक घटक आहे. मग जन्म, बाल्य, तारुण्य, प्रौढत्व, वार्धक्य, मृत्यू या जीवनातल्या ऋतुचक्राबद्दल त्यानं तक्रार का करावी. 6 ऋतूंपैकी जन्मभर वसंताचा फुलोराच माझ्या वाटाला यावा किंवा मी सदैव शरदातल्या चांदण्यात न्हाऊन निघावं या हट्टाला वेडगळपणाखेरीज दुसरं कोणतं नाव देता येईल. छत्रपालवीचा प्रवास एकदा सुरू झाला की तो माघातल्या पानगळीपर्यंत चालू राहावा हा निसर्गाचा नियमच आहे. सृष्टीचे अशा प्रकारचे कायदे मोडण्याचं सामर्थ्य महापुरुषांच्या अंगीही नसतं. आणि मनुष्य काय केवळ शरीराने जगतो. नदीत पोहून दमल्यावर ओल्या अंगानं काठावर बसून बालगोपाळांच्या जलक्रीडा, तरुण तरुणींची स्नानं आणि हसत खेळत अज्ञाताच्या भेटीला जाणारा समोरचा सरितेचा प्रवाह हे सारं सारं पाहण्यात काय कमी आनंद आहे. सदाशिव पुन्हा भेटला की हे सगळं त्याला समजावून सांगायला हवं. राज्य उपभोग आणि राजसन्यास हे गडकऱ्यांचं वाक्य अजून त्यांच्या स्मरणात असेल, पण सम्राटाप्रमाणे सामान्य मनुष्याच्या बाबतीतही ते सत्य आहे. हा विचार स्वतःची शिळी दुःख उगाळत बसणाऱ्या त्याच्या मनाला कधीही शिवला नसेल. त्याला हे कळायला हवं की बालपण ही रम्य परिकथा आहे, यौवन ही सुंदर प्रेमकथा आहे व वार्धक्य ही उदात्त तत्त्वकथा आहे.